बाळा, इतका का विचार करतोस? इतकी चिंता का करतोस? तुझ्या मनात सतत एकच प्रश्न फिरत आहे. माझं कधी चांगलं होणार? माझे प्रश्न कधी संपणार? कधी कधी तुला असं वाटतं की आयुष्य फक्त अडचणी देत आहे. एक समस्या संपत नाही तोपर्यंत दुसरी दारात उभी असते. पण आज मी तुला सांगायला आलो आहे, सर्व काही ठीक होणार आहे. फक्त थोडा धीर धर. तुला वाटतं की तू एकटा लढतो आहेस, पण हे लक्षात ठेव, तू कधीच एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी नजर आहे. तू पडू नये म्हणून मी तुला धरून ठेवतो आहे. कधी कधी मी तुला कठीण प्रसंगातून नेतो, कारण त्या प्रसंगातूनच तुझं आयुष्य मजबूत बनतं. तुला आज ज्या गोष्टींची चिंता आहे ना, काही दिवसांनी तू मागे वळून पाहशील आणि स्वतःलाच म्हणशील की मी इतकी चिंता का केली होती. बाळा, आयुष्याची वेळ नेहमीसारखी नसते. कधी काळोख असतो, कधी प्रकाश असतो. आज जर अंधार आहे तर उद्या प्रकाश नक्की आहे. तू जे कष्ट करतो आहेस, जे प्रयत्न करतो आहेस, त्याचं फळ तुला मिळणारच आहे. कधीकधी फळ मिळायला वेळ लागतो, पण याचा अर्थ असा नाही की तुझे प्रयत्न वाया जात आहेत. विश्वास ठेव, योग्य वेळ येत आहे. तुझ्या मनात कधीकधी भीती येते. भविष्याची चिंता तुला सतावते. काय होईल, कसं होईल, असे प्रश्न तुला झोपायला देत नाहीत. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जे घडणार आहे ते योग्य वेळीच घडणार आहे. तू फक्त तुझं कर्तव्य करत राहा. मनात विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. तुला वाटतं की तुझं नशीब तुझ्या विरोधात आहे. तुला वाटतं की इतरांचं आयुष्य सोपं आहे आणि तुझं आयुष्य कठीण आहे. पण प्रत्येक माणसाची परीक्षा वेगळी असते. ज्याच्यावर मी जास्त विश्वास ठेवतो त्याची परीक्षा थोडी कठीण असते. कारण मला माहीत आहे, तू मजबूत आहेस. तू या संकटातून बाहेर पडू शकतोस. आज तू थकलेला आहेस, मनाने खचलेला आहेस. कधीकधी तुला असं वाटतं की आता काहीच उरलं नाही. पण बाळा, अजून खूप काही बाकी आहे. तुझ्या आयुष्यात अजून अनेक चांगल्या गोष्टी येणार आहेत. फक्त एकच कर, स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल तेव्हा शांत बस आणि माझं नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. तुला जाणवेल की तुझ्या मनातील भीती हळूहळू कमी होत आहे. तुझ्या मनात एक वेगळीच शांतता येईल. कारण माझं नाव घेतलं की मनाला आधार मिळतो. तू जे स्वप्न पाहतो आहेस ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुझ्या आनंदाची वाट पाहतो आहेस, तो आनंद तुझ्या आयुष्यात येऊ शकतो. पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, विश्वास. विश्वास म्हणजे अंधारातही प्रकाशाची आशा ठेवणं. विश्वास म्हणजे संकटातही धैर्य ठेवणं. विश्वास म्हणजे वेळ कठीण असली तरी हार न मानणं. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ना, ते सगळं तुला मजबूत बनवण्यासाठी घडत आहे. कधी कधी मी तुला थांबवतो, कारण पुढचा रस्ता अजून तयार झालेला नसतो. कधी कधी मी तुला वाट पाहायला लावतो, कारण योग्य वेळ अजून आलेली नसते. पण याचा अर्थ असा नाही की मी तुला विसरलो आहे. मी तुला कधीच विसरत नाही. तुझं प्रत्येक अश्रू मला दिसतं. तुझी प्रत्येक प्रार्थना मला ऐकू येते. आणि योग्य वेळी मी त्याचं उत्तर देतो. म्हणूनच आजपासून चिंता सोड. मनात नकारात्मक विचार आणू नकोस. स्वतःला सांग, सर्व काही ठीक होणार आहे. तू जे प्रयत्न करतो आहेस ते सुरू ठेव. तुझं मन मजबूत ठेव. लक्षात ठेव, रात्र कितीही लांब असली तरी सकाळ नक्की होते. तुझ्या आयुष्यातली सकाळ जवळ येत आहे. तुझ्या आयुष्यातला आनंद जवळ येत आहे. फक्त थोडा धीर धर. एक दिवस असा येईल की तुझ्या चेहऱ्यावर हसू असेल, तुझ्या मनात समाधान असेल आणि त्या दिवशी तू म्हणशील, स्वामी, तुम्ही माझ्यासोबत होतात म्हणूनच मी हे सगळं पार करू शकलो. म्हणून बाळा, आजपासून भीती सोड, चिंता सोड. मनात विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण मी तुझ्यासोबत आहे, आजही, उद्याही आणि कायम. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही लवकरच ठीक होणार आहे.